नमस्कार. राज शिर्के म्हणजेच अर्णवच्या घरात कसला तरी कार्यक्रम असतो. त्यासाठी बाहेरून जेवण बनवायला आलेल्या बायकांना ईश्वरी सगळं कसं काय नेमकं करायचं याच्याबद्दल सांगत असते. आता ईश्वरीकडून त्या बायका सगळं काही समजून घेत असतात, पण त्यातली एक बाई मात्र दरवाजाकडे लक्ष ठेवून असते आणि हे नेमकं ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. ईश्वरी त्या बाईला हटकते. ईश्वरी म्हणत असते, काय हो ताई, दरवाजाकडे मगाचपासून काय पाहताय तुम्ही? कोणी आणखी येणार आहे का? त्यावर ती बाई म्हणत असते, नाही हो ताई, सहजच. आणि अशातच ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला जर घरी जायची घाई झाली असेल ना, तर तुम्ही आत्तापासूनच घरी जाऊ शकता. हा. त्यावर ती बाई म्हणत असते, नाही हो ताई, सहजच म्हटलं, तुम्ही सांगा सांगा काय कसं करायचं आहे. त्यावर ईश्वरी पुन्हा एकदा पहिल्यापासून त्या बायकांना सगळं काही सांगत असते आणि मग त्या बायका स्टार्ट टू एंड सगळं काही करायला कामाला लागतात. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी तिथून थेट बेडरूमकडे येते, पण तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं. ती स्वतःशी बोलत असते, आज काहीतरी वेगळंच घडणार आहे. त्या बायकांमधली ती बाई दरवाजाकडे त्या पद्धतीने का वागत होती, का बघत होती? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला जाऊन तिथे लक्ष ठेवलं पाहिजे, असं म्हणत ईश्वरी बेडरूममधून आता थेट त्या ठिकाणी जायला निघाली गेली असते. इकडे आपण पाहतोय अर्णवही आता नेमकं जेवणाचं कुठपर्यंत आलं आहे, काही अडलंय का नडलंय का हे पाहायला त्या ठिकाणी पोहोचतो आणि लगेचच ईश्वरीही तिथे आलेली असते. अर्णवला तिथे आलेलं पाहून त्यातली एक बाई कुचपुसते, आलाय हा, आत्ताच्या आत्ता याच्यावर हल्ला करूया आणि इथून पळूया. आता तेवढ्यात आपण पाहतोय एका बाईने अर्णवला थांबवत म्हटलेलं असतं, अहो सर, बघा ना, हा सिलेंडर बहुतेक संपलाय आणि सिलेंडर संपलेला असताना आम्ही कसं जेवण बनवणार बरं? त्यावर ईश्वरी म्हणत असते, थांबा, मी तुम्हाला दुसऱ्या एका सिलेंडरची अरेंजमेंट करून देते. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, 2 मिनटं थांबणार का? बहुतेक हा सिलेंडर भरलेलाच आहे, याचं नॉब बहुतेक काम करत नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता ओके करून देतो. आणि अर्णव त्याच्या पद्धतीने त्या सिलेंडरला रिपेअर करण्याचं काम करत असतो आणि अशातच अर्णव सिलेंडरचं काम पूर्णपणे रिपेअर करतो आणि मग शेवटी तो म्हणत असतो, घ्या, दिलं तुम्हाला हा सिलेंडर चालू करून. आणि तेवढ्यात अर्णव वळतो आणि एका बाईने मोठ्या पलेत्याने अर्णववर हल्ला केलेला असतो, पण लक्ष ईश्वरीचं जाताच ईश्वरीने तो पलेता धरलेला असतो आणि मग तेवढ्यात दुसरी बाई अर्णवच्या छातीवर पायाने वार करणार. ईश्वरीने मध्येच पाय टाकत त्या बाईला आडवं केलेलं असतं. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की या बायका साध्यासुध्या नाही आहेत, तर ह्या आपल्यावर हल्ला करायला आल्यात. आता ईश्वरी त्या बायकांना नडत असते. अर्णवही आता स्टेबल होऊन त्या बायकांना चोपायला सुरुवात करणार. तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, नाही अर्णव सर, तुम्ही बायकांवर हात उचलू नका. आणि तेवढ्यात एक बाई आता थेट अर्णवला मारायला येणार. तेवढ्यात अर्णवने ईश्वरीला आपल्या मिठीत उचललेलं असतं आणि गोल गराक्कन फिरून त्या बायकांना चांगलीच धूळ चटवलेली असते. ईश्वरीच्या सोबतीने अर्णवने त्या बायकांना चांगलंच आपटून काढलेलं असतं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली असते. ईश्वरी अर्णव ज्या पद्धतीने त्या बायकांना धुवत असतात, त्यानंतर त्या बायका एक एक करून तिथून पळून जातात. पळून गेलेल्या बायकांना पाहून ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, काय चाललं हे सगळं? कोण होत्या या बायका आणि या तुमच्यावर का हल्ला करत होत्या? त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, त्या जायच्या आधी याबद्दल काही सांगून गेल्या का? का हल्ला करायला आल्या होत्या? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हा गमतीचा विषय नाही आहे, नक्कीच हा गंभीर विषय आहे, आपल्याला याला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, मलाही कळतं आहे, नंतर आपण जाऊन याबाबत कंप्लेंट करूया.
त्यावर ईश्वरी म्हणत असते, मला तर अजिबातच पटत नाही आहे की पोलिसात जाऊन या संदर्भात कंप्लेंट करावी, कारण या प्रकरणाचा शोध कधी लागेल, कोण होत्या त्या बायका, त्यासाठी किती महिने किती वर्ष लागतील काही सांगता येत नाही. त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीनेच याचा शोध घेते. असं म्हटल्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, अहो कसं काय शोधणार तुम्ही? त्यावर आता इंदोर म्हणत असते, कसं आहे ना, मला खात्री आहे या बायका त्या नालायक व्यक्तीच्याच असणार आहेत, त्यानेच पाठवल्या असतील. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, कोण नालायक? ईश्वरी म्हणत असते, दुसरा तिसरा कोणी नाही, हा तो राकेश. आणि अशातच आता अर्णवची ही ट्यूब पेटते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर अगदी बरोबर बोलताय तुम्ही, तो नालायकच असलं काहीतरी करू शकतो. तेवढाच आपण पाहतोय आता अंजलीच्या बेडरूममध्ये अंजलीला मिठीत घेऊन अंजलीशी गोड गोड बोलणाऱ्या राकेशच्या थेट कानाखाली जाळ काढत ईश्वरीने त्याला खेचत बाजूला आपटलेलं असतं. अचानकपणे ईश्वरीने जे काही केलं ते पाहून अंजली खूपच चिडते. अंजली म्हणत असते, ईश्वरी काय चाललंय हे? तुला कळतेस का काय केलंयस तू? हे तू ह्यांच्यावर हात उचललास? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई थांब, आजपर्यंत तुला कधी कळू दिलं नाही हा माणूस किती नालायक दर्जाचा आहे. त्यावर ईश्वरीला आणि अर्णवला शांत करत अंजली म्हणत असते, डोकं फिरले का तुम्हा दोघांचं? तुम्ही ह्यांच्यावर आणि ह्यांच्या विरुद्ध बोलताय? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो ताई, या नालायक माणसाने आपल्या सगळ्यांना फसवलंय. त्यावर आता राकेश म्हणत असतो, अरे अर्णव, काय झालंय काय तुला? असं का वागतोयस तू? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, गप्प बस नालायका. त्यावर अंजली म्हणत असते, खबरदार खबरदार ईश्वरी, यांना तू उलटून बोलायचं नाही. त्यावर अर्णवने काही फोटोग्राफ अंजलीला दाखवलेले असतात आणि ते फोटोग्राफ दाखवून अंजली एकदम शॉक होते. लगेचच आता ईश्वरी अर्णवच्या समोरच राकेशकडनं ते वदवून घेते, मगाशी पाठवलेल्या बायका तुमच्याच होत्या. त्यावर राकेश आधी नाही नाही म्हणतो आणि मग शेवटी ईश्वरीने राकेशच्या मुसक्या आवळलेल्या असतात आणि मग नाईलाज असतो राकेशला हो म्हणावं लागतं की हो, त्या बायका माझ्याच होत्या. आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते, नालायक माणसा, कधी सुधारणार आहेस तू? एवढी चांगली बायको भेटलेली आहे, एवढं चांगलं सासर, एवढं चांगला पैसेवाला तुला मेवणा भेटलेला आहे, तरी तू नालायक वृत्तीसारखाच वागतोस. आता तुझं काही खरं नाही. असं म्हणत आता थेट अर्णवने ईश्वरीच्या मदतीने राकेशला चांगलंच तुडवून काढलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे नेमकं या राकेशबरोबर? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.